केंद्रीय मंत्री आपले रावसाहेबजी दानवे साहेब बापूंच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी कुडल संगम इथे आले होते. त्या संदर्भात आपल्याशी वार्तालाप करण्यासाठी उपस्थित आहेत. तसेच दक्षिणचे अधिकृत उमेदवार महायुतीचे सुभाष बापू देशमुख, तसेच उत्तर विधानसभेचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख मालक, शहाजीभाऊ पवार सगळे उपस्थित आहेत. तरी मी आपल्या सर्व पत्रकारांचे स्वागत करतो आणि मी दादांना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेसाठी संबोधित करा. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. 4 तारखेला चित्र स्पष्ट झालेलं आहे की या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये सामना होणार आहे. मी विदर्भात जाऊन आलो, मराठवाड्यात गेलो, उत्तर महाराष्ट्रात, मुंबईत आणि पश्चिम महाराष्ट्राचा मी निवडणुकीचा प्रमुख म्हणून दौरा केला. या दौऱ्यामध्ये जे चित्र लोकसभेच्या वेळेस होतं त्यापेक्षा एकदम वेगळं चित्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आहे आणि आम्हाला खात्री आहे की यावेळेस महायुतीचे 180 ते 85 उमेदवार निवडून आल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण आहे की 19 ते 24 या कालखंडात 2 सरकार आली. एक सरकार होतं उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात, त्यांनी काम केलं. परंतु ठाकरे साहेबांनी 2.5 वर्षाच्या काळात केवळ मंत्रालयामध्ये 1 दिवस आले. त्यांच्या काळात कोविड आला. केंद्र सरकारनं कोविडच्या काळामध्ये पॅकेज दिलं, पण राज्य सरकारनं कुठल्याही प्रकारचं पॅकेज दिलं नाही. शेतकरी असो, उद्योग असो, तरुण वर्ग असो, महिला असो, कुठल्याही वर्गाला न्याय न देण्याचं काम उद्धव ठाकरे साहेबाच्या कार्यकाळात झालं. उलट भारतीय जनता पक्षाच्या काळात ज्या काही जलयुक्त शिवारसारख्या योजना आणि अनेक योजना बंद करण्याचं काम ते गेल्या 2.5 वर्षात केलं गेलं. त्यानंतर सत्तांतर झाल्याने भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाचं सरकार आलं आणि विकासाला चालना मिळाली. नवीन उद्योग आपल्या महाराष्ट्रात आले. खरं तर हे निवडणुकीच्या काळात बाहेर पडतात. महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेले असं म्हणतात, परंतु माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की उद्धव ठाकरे साहेब आमचे उद्योग बाहेर गेला असं म्हणतात, परंतु आमचं मत आहे की इतर राज्याच्या मानानं सगळ्यात जास्त गुंतवणूक जर कुठं झाली असेल तर ती महाराष्ट्रात झाली. याच्यावर जर चर्चा करायची असेल तर भारतीय जनता पार्टी त्यांच्याशी टेबलवर बसून चर्चा करायला तयार आहे. परंतु आपल्या समृद्ध अशा महाराष्ट्रात उद्योगपती येतात, उद्योग लावायला तयार असतात की ज्याच्यामुळे त्या ठिकाणची बेरोजगारी कमी होईल. त्या महाराष्ट्रात अशा प्रकारचं वक्तव्य करून येणाऱ्या उद्योगाला अडचणी निर्माण करण्याचं काम उद्धव ठाकरे आणि त्यांचे मित्र करतायत. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या हिताची ही गोष्ट नाही आहे. कोविडच्या काळामध्ये भ्रष्टाचार केला, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. त्यांच्या चेलेचपाट्याने कॉन्ट्रॅक्ट घेतले आणि आजही त्या केसेस चालू आहे. साधे शेतकऱ्याचे वीज बिल त्या काळात माफ करू शकले नाही. शेतकऱ्याची गेल्या अनेक वर्षापासून जी मागणी होती की शेतकऱ्याचं वीज बिल माफ करा, परंतु ते वीज बिल माफ केलं नाही. लाडक्या बहीणसारखी योजना आम्ही आत्ता लागू केली. 2.5 कोटी महिलांना त्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले. परंतु निवडणूक आयोगाकडे जाऊन काँग्रेस, उद्धवसाहेबाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली की दिवाळीच्या काळामध्ये पुढचा हप्ता महिलांना देऊ नये.
मला असं वाटतं की ज्या सरकारला महिलांच्या प्रती सहानुभूती नाही, शेतकऱ्यांच्या प्रती सहानुभूती नाही, उद्योग आपल्या राज्यात या अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केले नाही, असं सरकार आपल्या राज्यात 2.5 वर्ष राहिल्यामुळं हे राज्य पिछडीवर जातं की काय, अशा प्रकारची चिंता भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाला लागली होती. त्यांच्या सरकारमध्ये बेबनाव झाला, एक गट बाहेर पडला आणि त्या गटाने आमच्याशी येऊन सत्ता स्थापन केली. या 2.5 वर्षात शेतकरी असो, उद्योग असो, महिला असो, तरुण असो, यांना न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाच्या सरकारने केलेलं आहे. या निवडणुका आहेत. निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत असतो. काही दिवसात आमचा जाहीरनामा प्रसिद्ध होईल. पण माझं आव्हान आहे की लाडकी बहीण ही योजना काँग्रेसने सुद्धा कर्नाटकात सुरू केली होती, निवडणुका संपल्या बंद करून टाकली. राजस्थानमध्ये सुरुवातीला सुरू केली, बंद करून टाकली. हिमाचलमध्ये सुरू केली होती, बंद झाली. परंतु भारतीय जनता पार्टीने मध्य प्रदेशामध्ये ही योजना सुरू केली होती आणि ती योजना आजही सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये कदापि ही योजना बंद होणार नाही. आज आम्ही 1,500 जरी इथे असलो तर यात वाढ करून 2,000पेक्षाही जास्त लाडक्या बहिणीचे पैसे आमचं सरकार देईल अशी आम्ही लोकांना विश्वास देतो. शेतकरी सन्मान निधीच्या संदर्भात सुद्धा आमचं सरकार निर्णय घेईल आणि म्हणून हे सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. शेतकऱ्याला सबसिडीवर सोलर पंप देणार आहेत. 10 लाखाचा पंपवर 90% सबसिडी देणार आहेत. त्यामुळं हे सरकार लोकप्रिय सरकार आहे आणि लोकांच्या मनावर परिणाम झालेला आहे. म्हणून लोकसभेमध्ये जरी आमचा पराभव झाला असेल तरी विधानसभेमध्ये जनता आमच्या पाठीशी उभी आहे आणि 180 ते 85 सीट आम्ही जिंकू असा आत्मविश्वास आम्हाला आहे. नाही, असं आहे राजकारणामध्ये आम्ही सुद्धा म्हणतो की काँग्रेसचे उमेदवार पाडा, राष्ट्रवादीचे पाडा, उद्धव ठाकरेचे पाडा. ते सुद्धा म्हणते आम्हाला की भाजपचे पाडा. राजकारणात आपल्याला स्वातंत्र्य आहे. त्यामुळं आम्ही काही कोणावर टीका टिप्पणी करणार नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत त्याचा परिणाम दिसून आला, पण ह्या विधानसभेत सुद्धा त्याचा परिणाम कितपत होईल आणि केवळ मराठा आरक्षण हाच विषय नव्हता, तर एकूणच काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी एक जनतेला कन्व्हिन्स करण्याच्या ऐवजी कन्फ्यूज केलं. जर यांचे 400 निवडून आले तर हे संविधान बदलतील अशा प्रकारचं लोकांमध्ये गैरसमज पसरवला. आम्ही प्रयत्न केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये उभं केलं गेलं, स्वतः उभे राहिले. पोटनिवडणुकीमध्ये या देशाचा प्रधानमंत्री कधीही प्रचाराला आला नाही. त्या टायमाला पंडित जवाहरलाल नेहरू प्रचाराला आले, बाबासाहेबाचा पराभव केला. दुसरी निवडणूक दादरची, बाबासाहेब दादरमधून उभे राहिले. त्याही ठिकाणी काँग्रेसनं उमेदवार द्यायला बाबासाहेबाचा पराभव केला. जर संविधानाबद्दल आणि घटनेबद्दल एवढी चिंता काँग्रेस करते तेव्हा ज्यांनी संविधान लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना लोकसभेत 2 वेळेस जाण्यापासून काँग्रेसनं का रोखलं, हा आमचा सवाल आहे. आणि तो लोकांना आता पटला आहे की काँग्रेसने त्या टायमाला अशा प्रकारचा गैरप्रचार केला आणि मतं घेतली. आत्ता लोकांच्या लक्षात आले. आता जनता आमच्या पाठीमागे आहे. संघ हा लपून छपून संविधानावर हल्ला करतोय असा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे. असं आहे, राहुल गांधीचं भाषण जर तुम्ही पाहिलं तर संविधान, घटना, याच्या पलीकडं भाजप, RSS याच्या पलीकडं या देशामध्ये काय व्हायला पाहिजे आणि काय झालं नाही याच्यावर राहुल गांधी कधीही बोललेले नाही. या ठिकाणी G20ची परिषद झाली. G20ची परिषद झाली, मी त्या परिषदेला हजर होतो. देशातल्या जवळपास 250 देशाचे प्रतिनिधी आले. ते ह्या देशामध्ये फिरले आणि समारोपाच्या कार्यक्रमात त्यांनी या देशाचं कौतुक केलं की आमच्या मनामध्ये जो भारत होता त्याच्यापेक्षा हा देश आता कितीतरी पुढे गेला, हा देश विकसनशील देश आहे. आणि त्या टायमाला हे राहुल गांधी लंडनमध्ये जाऊन आमच्या देशातली लोकशाही धोक्यात आहे अशा प्रकारचं वक्तव्य करत होतं. खरं म्हणजे आपल्या देशाची प्रतिमा खराब करण्याचं, बाहेर देशात जाऊन काम करणं हा देशद्रोह आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाचे सगळे मुद्दे काढा.
भाषण एवढंच आहे त्यांचं, असं होतच नाही भाषण. टीका करण्याशिवाय दुसरं काय? या देशाची काही मांडलं का त्यांनी कधी? संघाच्या संस्थांना भाजपचे जे सरकार आहे, राज्य सरकार, ते लोक मदत पुरवतात, आर्थिक तरतूद पुरवतात आणि संघाचा थेट मुकाबला करण्याची हिंमत नाही संघामध्ये, अशा पद्धतीचे आरोप करतात. असं हे जे आरोप आहे हे आरोप निराधार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. जसं सांगली पॅटर्नमध्ये बंडखोरी झाली आणि सांगलीमध्ये अपक्षाचं निवडून आलं. ह्या एकूण महाराष्ट्राचे कुठलाही महायुती असो महाविकास आघाडी असो, आज भाजपमध्ये 38 जणांची यादी आहे बंडखोरीची, भाजपने प्रसिद्ध केली आहे. असं एकूण बंडखोरीचा या विधानसभेमध्ये कितपत देवेंद्र प्रमाण आहे, फडणवीस, अजितदादा आणि एकनाथराव शिंदे यांनी एकत्र बसून निर्णय केला की ज्यांनी कोणी बंडखोरी केली असेल त्यांना पक्षातून हाकला. भारतीय जनता पार्टीनं यादी प्रसिद्ध केली. जवळपास 22पेक्षाही जास्त बंडखोरांना आम्ही पक्षातून हकलपट्टी केली. नाही, याचा परिणाम कितपत होईल महाविकास आघाडीचे किंवा महायुतीचा? काही परिणाम होत नाही. जनता ही पक्षाच्या पाठीमागं असती. वैयक्तिक पातळीवर जनता फार सिरियस त्याला घेत नाही. माझं मत आहे या बंडखोराचा परिणाम आमच्या पक्षावर काही होणार नाही. फडणवीस साहेबांनी आता राहुल गांधींवर एक आरोप केला आहे की त्यांच्याभोवती अर्बन नक्षलवाद्यांचा घोळका आहे. आपल्याला पटतं का? आपल्याला काय म्हणणं आहे? हे आमचं जे मत आहे, देवेंद्रजी फडणवीसनं जे मत व्यक्त केलं ते खरं आहे. ते जे लाल संविधान घेऊन फिरतात त्याच्यावरून फडणवीस, अरे संविधान लिहिलं आहे बाबासाहेबांनी. बाबासाहेबावर जर त्याला आदर असता तर भंडाऱ्यात आणि दादरमध्ये काँग्रेसनं उमेदवार दिला नसता बाबासाहेबाच्या विरोधात. बाबासाहेबाला लोकसभेत जाऊ दिलं असतं, या देशाची सेवा करू दिली असती. पण यांना संविधानाबद्दल किंवा बाबासाहेबाबद्दल आदर नाही आहे. खोटं नाटं बोलून सत्ता मिळवता येते का? मग ते संविधान हातात घेऊन हो का संविधानाचा अपमान करून हो? यांना सत्ता मिळवण्यासाठी हे सगळं ढोंग करतायत. खरा भारतीय जनता पार्टी आदर करते संविधानाचा. मोदीजी निवडून आल्याच्या नंतर जर त्यांनी सगळ्यात पहिली पूजा जर कशाची केली असेल तर संविधानाची केली. लोकसभेमध्ये एक दिवस संविधानावर चर्चा केली. मोदीजींनी संविधानाच्या संदर्भात आदरपूर्वक शब्द प्रयोग केला त्या ठिकाणी. काँग्रेसने कधीही संविधानाची पूजा नाही केली. एमआयएमचे उमेदवार आहेत नासिर सिद्दीकी, विशेषांना धमकी देतात की घरात घुसून मारू. आणि दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात त्यांना विधानसभेत पोहोचण्यापूर्वी त्यांचे पाय कलम करू. हे अशा पद्धतीची हिंसक भाषा कशा पद्धतीने बघता तुम्ही राज्यकारणात? अशा प्रकारचं विधान चुकीचं आहे. राणेंचं पण विधान चुकीचं आहे. नारायण राणेंचं पण विधान चुकीचं वाटतं. नारायण राणेचं तुम्ही जे सांगितलं त्यांचं, मी दोघांची नावांचा उल्लेख केला. मी तुम्हाला सांगितलं की अशा प्रकारचं विधान कोणीही करत असलं तरी चुकीचं आहे. तर आपण महायुतीत आहात. आपण म्हणतो की सिल्लोडमध्ये आम्ही प्रचार करणार नाही आणि माहीममध्ये आशिष शेलार म्हणतात की आम्ही प्रचार करणार नाही शिवसेनेचा. ती महायुतीतला भारतीय जनता पार्टीची भूमिका नाही. ही कोणी एखाद्या व्यक्तीनं जर आपलं वैयक्तिक मत व्यक्त केलं ती पक्षाची भूमिका होऊ शकत नाही. परंतु मुंबईमध्ये महायुतीच्या संदर्भात आम्ही पूर्वीच स्पष्ट भूमिका केलेली आहे जी आशिष शेलारने मांडली. सिल्लोडची सिल्लोडमध्ये एखाद्या माणसानं स्वतः जर म्हणलं असेल तर ते त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. पक्षानं अशी भूमिका जाहीर केली नाही. साहेब, आज शिवडीमध्ये भाजपनं मनसेला पाठिंबा दिलाय आणि मनसेनं हिंगणीमध्ये भाजपाला पाठिंबा दिलाय. कुठंतरी भाजप आणि मनसे युती झाली. या विषयावर पक्ष नेतृत्वाशी चर्चा करून मी बोलेल. कारण मी आत्ता इथं आल्याच्या नंतर घडलेली घटना असेल कदाचित ती मी याची चौकशी करेन. वेगवेगळ्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील असं दाखवतात. वेगवेगळ्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील असे दाखवतात. हे बघा, सर्वेचे रिपोर्ट आपण पाहिले. छत्तीसगडला आमच्या विरुद्ध वातावरण दाखवलं, मध्य प्रदेशला आमच्या विरुद्ध वातावरण दाखवलं, राजस्थानला आमच्या विरुद्ध वातावरण दाखवलं. काय निघलं सर्वेच्या रिपोर्टमध्ये? याच्यावरून तुम्हीच अंदाज लावा. सर्वेवाले जर म्हणत असेल की महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील तर आपण ऑटोमॅटिक समजून घेतलं पाहिजे की महायुतीला जागा जास्त मिळतील. साहेब, रोहित पवार फडणवीसांवरती आरोप करतायत की नव्या युगातले जनरल डायर असं म्हणतात त्यांना. काय उत्तर दिलं? असं आहे, खरी तर उपमा शरद पवार साहेबांना दिली होती आम्ही जनरल डायरची, आणि ती दिली होती 1990 ते 95च्या काळात, जेव्हा नागपूरला गोवारी हत्याकांड झालं आणि अमानुष आदिवासीवर लाठी हल्ला करून त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. त्यावेळेस गोपीनाथ मुंडे हे विरोधी पक्ष नेते होते. तेव्हा त्यांनी जनरल डायरची उपमा त्या सरकारला दिली होती. ते शब्द बाहेर मागचे शब्द वाचून पुढचा प्रयोग करून येते, याच्यापेक्षा नवीन काही नाही. तुमचे सर्वाधिक आमदार निवडून आले, आता एक जागा वाटतं तुम्ही सर्वाधिक जागा घेतलेल्या आहे. आता आमदार तुमचे जास्त निवडून आले, तुम्ही कार्यकर्त्यांची भावना महत्वाच्या की पक्ष नेतृत्व जे सांगेल त्याला? पक्ष नेतृत्व सांगेल त्याला महत्त्व. पण देवेंद्र फडणवीस काय मुख्यमंत्री होतील असं वाटतं?
मी आपल्याला काय सांगितलं, भारतीय जनता पक्षामध्ये नेते निवडायची एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया ज्या पद्धतीनं पार पडते ती पार पाडूनच नेता निवडला जाईल आणि यामध्ये पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो आमचा निर्णय आम्ही मान्य करू. कार्यकर्त्यांची काय भावना काय? असं आहे, कार्यकर्त्याच्या भावना ह्या मतपेटीद्वारे व्यक्त करतील कार्यकर्ते. साहेब, ठाकरेंनी सुरतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असं म्हटल्यानंतर फडणवीसांनी मुंबईमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असं म्हटलं आहे. यावरती कसं बोलता? आपण समजू शकता की सुरतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी जर उभारला तर आनंदाची गोष्ट आहे. तसंच त्यांनी मुंबऱ्यातसुद्धा उभारलं तर काही चुकीचं नाही, उभारला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे सगळ्या वस्त्यात आणि सगळ्या गावात जरी उभारले तर या महाराष्ट्रातील जनतेला आनंदच आहे. धन्यवाद.